तर फायनली आपण हास्य जत्रेमधला एक ऍक्टर रमेश बेटकर त्याचं स्केच कम्प्लीट केलंय, तुम्ही बघू शकता. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज स्टुडिओवरती आलेलं एक आपल्याला पार्सल कुरिअर करायचं होतं, तर ते मी पॅक करून ठेवलंय पार्सल आणि थोड्यानंतर तो कुरिअर करून येईल. त्यानंतर आपल्याला स्केच वगैरे जे काम करायचे असते ते चालू होणार आहे. आणि सकाळचे आता 11:30 वाजलेत. मोस्टली मी 11, 11:30, 12पर्यंतच येतो. सो पटकन मी पहिल्यांदा कुरिअरचं काम करून घेतो आणि त्यानंतर स्केच करायला चालू करूया आपण. A few moments later. चला मित्रांनो, कुरिअर तर करून आलोय मी, पण स्केच करायच्या अगोदर मला एक म्हणजे आयडिया सुचली आहे की आपण हिरो हिरोईनचं वगैरे स्केच करत असतो. तर मराठी हास्य जत्रा जे तुम्ही बघता, महाराष्ट्राची हास्य जत्रा, त्यातल्या कलाकारांचं मी स्केच करायचा विचार करतोय. सो कोणाचं स्केच करूया वगैरे तुम्ही कमेंट करून मला पटापट सांगा. बाकी मी आज पण एक स्केच करायचा विचार करतो, बघूया आज कोणाचं आपण स्केच करणार आहोत ते. तर मित्रांनो, मी फायनली डिसाईड केलं आज कोणाचं आपण स्केच करायचं. तर हास्य जत्रेमधले रमेश बेटकर, तुम्ही त्यांना बघितलं असेलच हास्य जत्रामध्ये. सो त्यांचं आपण स्केच करणार आहोत. आणि त्याचं कारण म्हणजे एक रील बरीच व्हायरल गेली होती, म्हणजे त्यांच्या जो काय बोलतात त्याला, कॉमेडी जे करतात ना, त्याचं एक स्किट होतं. त्या स्किटवरती एक गाणं बरंच व्हायरल झालं होतं. एक क्रिएटर आहे इंस्टावरती, त्याच्या म्हणजे त्यांनी ते गाणं म्युझिक केलेलं असं काहीतरी होतं वाटतं. सो ते मला बरंच आवडलं आणि ते आताच मला रिसेंटली दिसलं इंस्टावरती. सो मी विचार करतो त्या सॉन्गवरती आपण त्याचं स्केच बनवूया आणि त्याची रील इंस्टावरती तुम्हाला बघायला मिळेलच आपण स्केच कसं केलंय त्याची. सो त्याचं आपण पहिल्यांदा आता स्केच चालू करणार आहोत आज, आणि झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवेल आजच. 1 hour later. तर मित्रांनो, फायनली आपली आउटलाईन कंप्लीट झालेली आहे आणि जवळपास अर्धा तास झाला आपण आउटलाईन चालू करून. आणि तुम्हाला एकदा दाखवतो आउटलाईन कशी झाली. सो तुम्ही चेक करू शकता आउटलाईन कशी प्रॉपर आपण केली. आणि फोटो तुम्ही बघू शकता, हा वाला फोटो आपण घेतलाय, याचा आपण स्केच करतोय. आणि जर रमेश बेटकरनी इंस्टावरती आपल्याला मेसेज केला तर आपण ते त्यांना द्यायला सुद्धा जाणार आहोत. सो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल. पद्धत आहे शेंगदाणे विकायची. सो तुम्हाला एकदा स्केच प्रॉपर खाली ठेवून दाखवतो, कसं वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. सो तुम्ही बघू शकता स्केच, थोडं लाइटिंग जास्त दिसत असेल कारण आपण इथे लाईट लावली आहे, त्याच्यामुळे ते ब्राईटनेस जास्त वाटतोय. हा वाला आपण फोटो घेतला ऍक्च्युअली आणि स्केच काढले. याचे फोटोज पण आपण इंस्टावरती टाकणारच आहोत. सो तुम्ही सांगा हे स्केच कसं वाटलं तुम्हाला, आणि असे अजून कोणत्या ऍक्टरचं स्केच काढावं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. चला आता आपण ते पीव्हीसीचा पाईप घेऊन येऊ. हे जे स्केच तुम्हाला सकाळी दाखवलं होतं ते आपल्याला पॅक करायचं, तर पीव्हीसीचा पाईप लागणार आहे. तर या सेम साईजचा आपण पॅक घेऊन येऊ, थोडासा मोठा साईजचा, आणि त्याच्यामध्ये टाकून मग कुरिअर लगेच मी आता थोड्या वेळानंतर पॅक करून लगेच कुरिअर करणार आहे. सो फटाफट जाऊन पीव्हीसीचा पाईप पहिले घेऊन येतो. A few moments later. सो चला, पीव्हीसीचा पाईप तर मी घेऊन आलोय, थोडा मोठा साईजचा घेऊन आलोय मी. सो याच्यामध्ये फक्त आपल्याला स्केच असं टाकायचं आहे आणि दोन्ही साईडला आपण पॅक केल्यानंतर एकदम सेफली जाणार. त्यानंतर तुम्ही आवाज बघू शकता किती कडक आहे, म्हणजे याच्यावरती काही जरी पडलं, दुसरा पार्सल किती पण वेट पडलं तरी स्केचला आपल्या त्रास नाही होणार. स्केच प्रॉपरली त्याच्या आतमध्ये सेफ राहणार आहे, कारण थोडं जरी त्याच्यावरती प्रेस झालं किंवा तुम्हाला माहिती पेपर रोल केल्यानंतर त्याच्यावरती काय वजन पडलं तर ते चेपू शकतं. त्यामुळे आपण एवढे कडक पॅकिंग करतो, कारण कस्टमर पर्यंत राईट पोहोचलं पाहिजे ती गोष्ट. सो फटाफट आता मी स्केच याच्यात टाकतो, दोन्ही साईडने पॅक करतो, नाव वगैरे जे असेल ते ऍड्रेस वगैरे ते लिहितो. सो चला, फायनली आपण हे पॅक करून रेडी केलेलं आहे आणि आता एक कुरिअरला मी देऊन येतो. आणि त्यानंतर मग आपण एक मोबाईल कव्हर जे काल आणलं होतं त्याच्यावरती आपण पेंटिंग जे काय डिझाईन त्यांना पाहिजे होतं कस्टमरला ते आपण करणार आहोत. 1 hour later. तर चला मित्रांनो, आता कव्हरवरती आपण पेंट करू. हे नवीन कव्हर आपण काल आणलं होतं, तुम्हाला दाखवलं होतं. आणि हे मोबाईल OnePlus Nord CE2 Lite 5G या कव्हरचं मोबाईल आहे, म्हणजे याची ऑर्डर आली होती कस्टमरची, तर त्यांचं कव्हर आपण घेऊन आलोय. आणि याच्यावरती आपण पेंटिंग करणार आहे, जी कस्टमरला थीम पाहिजे. ह्याची बेसिकली सिम्पल थीम आहे, त्यामुळे मी करू शकतो. जर हार्ड थीम असते, जे मागच्या तुम्ही बघितलं असेल नेचर वगैरेचं पण मला वाटतं कालच केलं होतं, नेचरचे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तर डिफिकल्ट थीम असेल तर ते मी एक आर्टिस्टला देतो करायला. कारण मी करेल या फिर आर्टिस्ट करेल ते इम्पॉर्टंट नाही आहे, कस्टमरला चांगलं क्वालिटी प्रोडक्ट मिळणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. त्यामुळे मी आर्टिस्टकडनं ते करून घेतो. डिटेलमध्ये वगैरे पेंटिंग असेल ह्याच्यावरती किंवा कोणतीही पेंटिंग आपल्याला करायची असेल तर जे माझ्याकडे प्रोफेशनल असे आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडनं करून घेतो. आणि ब्लॅक अँड व्हाईट स्केचचं बघायला तर ते मी स्वतः करतो, कारण ते मला चांगलं येतं. सो चला आपण या कव्हरवरती आता पेंटिंग करायला चालू करूया. सो बेस पेंट करून झालंय, ब्ल्यू मध्ये त्यांना बॅकग्राऊंड हवं होतं. सो ब्ल्यू कलर मारलाय मी. आता याच्यावरती मेन जे पेंटिंग आपल्याला करायचंय ते मी करणार आहे.
आणि त्यानंतर मग रेझिनचं पण आजच आपण काम करून घेऊया याच्यावरती. सो एकदा हे सुकलं की मी त्याच्यावरती मेन पेंटिंग चालू करतो. 1 hour later. चला मित्रांनो, फायनली आपलं कव्हर कम्प्लीट झालंय. म्हणजे पेंटिंग करून फक्त झाले, रेझिनचं काम बाकी आहे, तुम्हाला दाखवतो. सो तुम्ही बघू शकता हे पेंटिंग केलंय. कस्टमरला असं सिंपल डिझाईनमध्ये हवं होतं, त्यांनी डिझाईन पाठवली होती आपल्याला. आणि साईडनी थोडं ते कलर प्रॉपर लागला नाहीये, म्हणजे तो एक्स्ट्रा बाहेर गेलाय. तो आपण रेझिन टाकल्यानंतर ते धुताना आपण बाहेरचं काढणार आहे. कारण आता जर काढला आणि आतमध्ये खराब झालं तर परत ते पेंट करावं लागेल. त्यामुळे रेझिन कसं आपण आतमध्येच टाकतो आणि बाहेरचा जो पार्ट आहे, जो बॉर्डर आहे बेसिकली या कव्हरची, त्याच्यावरती जो काय कलर लागला असेल तो आपण रेझिन टाकल्यानंतर जेव्हा वॉटरप्रूफ असतं, आपण नंतर आपण पाण्याने टाकून पण टेस्ट करतो वॉटरप्रूफ आहे का नाही, तेव्हा आपण ते बाहेरचं कव्हर वगैरे प्रॉपर काढेल सगळं. सो एकदम सिंपल अशी आपण डिझाईन याच्यावरती केलेली आहे. आणि उद्या किंवा परवा मी कस्टमरला देणार आहे. सो उद्या सकाळी मी रेझिन याच्यावरती टाकेन, म्हणजे मोस्टली परवाच कस्टमरला देईल ते. सो आता जास्त काही काम करत नाही, कारण रात्रीचे आता 9 वाजून गेलेले आणि स्केच वगैरे पण आता सुरू केलं तरी लवकर कम्प्लीट होणार नाही ते. आणि सो मी स्केच वगैरे बाकी उद्याच करेल, कारण अर्जंट अशी ऑर्डर नाही, रक्षाबंधनचेच ऑर्डर सध्या चालू आहेत, त्यामुळे ते अजून बऱ्याच टाइम आहे आपल्याला द्यायला ते स्केच. सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन सबस्क्रायबरचं फ्री स्केच आपण कधी काढायचं ते डेट तुम्ही मला सांगा, म्हणजे त्या दिवशी आपण फ्री सबस्क्रायबरचं स्केच अनाऊन्स करू आणि त्या दिवशीच्या म्हणजे 1-2 दिवसानंतर डिक्लेअर करू कोण विनर असणार आहे ते. सो तुम्ही मला आज कमेंट करून सांगा कोणत्या दिवशी आपण अनाऊन्स करायचं फ्री सबस्क्रायबर स्केचचं. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.